ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 36. शिवपार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची संमती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वशिष्ठांचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व त्यांच्या परिवारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. हिमाद्री स्वकीयांना उद्देशून म्हणाला, हे मेरू, हे सह्य, हे गंधमादन, हे मैनाक, हे मंदर, हे विंध्य, मी काय सांगतो ते ऐका. महामुनी वशिष्ठांनी जे काही सांगितले ते तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यावर नीट विचार करा आणि या परिस्थितीत मी काय करणे योग्य होईल ते सांगा. हिमालयाचे बोलणे ऐकून त्या सर्वांनी एकत्र विचार विमर्श केला आणि म्हणाले, महाराज, आता विचार करण्यात काय अर्थ आहे? जे व्हायचे आहे ते होऊनच गेल्यासारखे आहे. ही पार्वती देवकार्यासाठी उत्पन्न झाली आहे. हिचा अवतार शिवजींसाठीच आहे. त्यांच्या प्राप्तीसाठी हिने कठोर तपश्चर्या केली आणि त्यांनी हिला अपेक्षित वरही दिलेला आहे. शिवजी म्हणजे महादेव, सर्वांचे ईश्वर. त्यांच्या इच्छेचे उल्लंघन कोण करणार? म्हणून या श्रेष्ठ तपश्रींचे म्हणणे मान्य करून पार्वतीचा विवाह शिवजींशी लावून द्या. त्यातच आपले हित आहे. पर्वतांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाला. सर्वांची अनुकूलता पाहून गिरिजेलाही मनोमन हसू आले. अरुंधतीने समजावल्यामुळे मेना राणीचे मनही पालटले होते. तिच्या मनातील सर्व संशय व निराशा दूर झाली होती. त्यामुळे भयही राहिले नाही. त्यानंतर सर्वांनी प्रसन्न चित्ताने भोजन केले. हिमालयाने सप्तर्षींची उत्तम प्रकारे सेवा केली. मग तो हात जोडून म्हणाला, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही मला शिवजींबद्दल जे काही सांगितलेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. पार्वतीचा महेश्वरांशी विवाह होणार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. माझी कन्या, माझी पत्नी, माझे शरीर आणि माझ्यापाशी जे काही ऐश्वर्यादी आहे ते सर्व त्यांच्या सेवेतच रत होईल, यात संशय नाही. त्याने पार्वतीला श्रेष्ठ अलंकारांनी नटवून सप्तर्षींसमोर बसवले आणि विनम्रतेने म्हणाला, ही माझी कन्या भगवान रुद्रदेवांना मनःपूर्वक अर्पण करण्याचा मी निश्चय केला आहे. त्या वतीने हिला पदरात घ्या. ते ऐकून सप्तर्षी परमसंतुष्ट झाले. ते म्हणाले, हिमालया, शिवजींसारखा भिक्षुक, तुझ्यासारखा दाता आणि पार्वतीसारखी भिक्षा याहून अधिक उत्तम ते काय? तू खरोखरच धन्य आहेस. पर्वतांचा अधिपती म्हणून तू श्रेष्ठ आहेसच, परंतु तुझे औदार्यही उत्तुंग आहे. त्यांनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावले, तिच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, मुली, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझे परमकल्याण होईल. तू शुक्ल पक्षातील चंद्रासमान गुणांनी समृद्ध होत जाशील. शिवजींना सुखदायक होशील. सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यांनी हिमालयाला फळे व फुले अर्पण केली. अरुंधतीने शिवजींचे गुणवर्णन करून मेना राणीचे मन मुग्ध केले. तिला अनुकूल करून घेणे हे फार मोठे अवघड कार्य होते, पण तिने ते साधले. तिने राणीला हळद कुंकू दिले. त्यानंतर चौथ्या दिवशी असलेल्या उत्तम मुहूर्तावर शिवपार्वतींचा विवाह करण्याला उभयपक्षी मान्यता मिळाली. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला. ते म्हणाले, हे महाप्रभू, आम्ही सेवकांनी तुमच्यासाठी जे काही प्रयत्न केले ते सांगतो. आम्ही हिमाद्री आणि मेना राणीला निरनिराळे इतिहास सांगून त्यांची समजूत घातली आहे. आता त्यांच्या मनात तुमच्याविषयी काहीही संशय नाही. हिमालयाने पार्वती तुम्हाला दिली असे स्वमुखाने सांगितले. आता विलंब नको. तुम्ही गणांना व देवांना बोलावून घ्या आणि विवाहाच्या तयारीला लागा. ते ऐकून शिवजींना हसू आले. ते म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, मला विवाहाविषयी आणि विवाहाच्या तयारीविषयी काहीच माहिती नाही. तरी शास्त्राला अनुसरून जो काही विधी सांगितला असेल त्याप्रमाणे करा. सप्तर्षी म्हणाले, ठीक आहे. तुम्ही विष्णूंना सपरिवार बोलवा. ब्रह्माजींना व त्यांच्या सर्व पुत्रांना बोलवा.
देवांसहित इंद्राला बोलवा. श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह इतरही थोर महात्म्यांना बोलावणे पाठवा. ही सर्व मंडळी तुमच्या विवाहाचे कार्य बरोबर साधून देतील. ते ऐकून शिवजींना खरोखरच प्रसन्न वाटले. त्यांचा निरोप घेऊन सप्तर्षी आपापल्या स्थानी गेले. अध्याय 36 समाप्त. ओम नमः शिवाय.